9 जणांच्या टोळक्याने मारहाण करून खून का केला? कारण ऐकूनच धक्का बसेल. बुलढाण्यामधील सत्य घटना. आजकाल तरुणांच्या मध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. अगदी किरकोळ कारणातून तरुण एकमेकांना भिडतात. धारदार शस्त्राने वार करून एखाद्याचा जीव घेतानाही ते मागे पुढे पाहत नाही. परिणामांची त्यांना जाणीवच नसल्याचे भयानक चित्र आहे. केवळ मोठ्या शहरातच नाही तर लहान शहरे, खेड्यापाड्यातही तरुणांच्या मध्ये गुन्हेगारी रुजत चाललेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणातून झालेल्या वादात 8-9 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला मारहाण केली. यातून हाणामारी झाली. या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला, तर त्याला मारणारे टोळके गजाआड झाले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मलकापूर शहरातील साहिल पालवे, देवसिंग ठाकूर, संकेत उन्हाळे, अरविंद उर्फ गबऱ्या सोळंके, आदित्य वानखेडे, हर्षल गोंगटे, गणेश वायडे, कौशल घाटे असे 8 मित्र एकत्र जमलेले होते. निमित्त होते त्यांचा मित्र ऋषी इंगळे याच्या वाढदिवसाचे. दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता वाढदिवस साजरा करून सर्वांनी दुप्पेश्वर दर्शन करून आल्यावर परत वाढदिवस साजरा करण्याची योजना त्यांनी आखली होती. 3 दुचाकीवर 9 जण ट्रिपल सीट दुपेश्वरकडे भर धाव निघाले. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झोडगा गावानजीक एका वळणावर पिंपराळा तालुका मुक्ताईनगर येथील अविनाश झालटे हा दुचाकीने जात होता. त्यावेळी अविनाश आणि आदित्य वानखेडे या दोघांच्या मध्ये गाडीचा कट मारल्यावरून वाद झाला. तेव्हा त्या सर्वांनी मिळून अविनाशला चापट बुक्क्यांनी मारहाण केली. ते 8 जण होते, तर अविनाश एकटाच असल्यामुळे त्याला काहीच करता आले नाही. तो स्वतःला सावरत कसा बसा गावाकडे निघाला होता, तर ते 8-9 तरुण त्याचा पाठलाग करू लागले. या प्रकाराने घाबरलेल्या अविनाशने गावातील काही मित्रांना आणि नातेवाईकांना कॉल करून घडलेला प्रकार सांगितला. त्याला मारहाण झाल्याचे कळताच त्याच्या गावातून 6-7 जण आले. तेव्हा अविनाशला मारहाण करणारे तरुण मंदिरासमोर मोकळ्या मैदानामध्ये उभे होते. त्यांच्याजवळ गावातील नागरिकांच्यासह अविनाश गेला असता त्या 9 मित्रांचे टोळके सटकले. त्यांनी अविनाश आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांना शिवेगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच पुन्हा अविनाशला मारहाण करण्यास सुरुवात केली. साहिल पालवे याने जवळच्या धारदार चाकूने अविनाशवर वार केले. त्यावेळी गावातून अविनाशच्या मदतीस आलेला सतीश झालटे मध्यस्थी करू लागल्याने ते तरुणही सतीशवर तुटून पडले. त्यांच्यामध्ये धुमचक्री सुरू झाली. सतीशला काही जणांनी पकडून ठेवत संकेतने त्याच्या पोटावर, हातावर, डोक्यावर सपासप चाकूचे वार केले. चाकूचे वार अडवण्यास गेलेल्या सूरज झालटे याच्या हातालाही चाकू लागला. 2 गटात सुरू असलेल्या या मारामारीने एकच गोंधळ माजला. हा आरडाओरडा ऐकून इतर नागरिकांनी तेथे धाव घेतली. जास्त लोक आल्याने हल्लेखोरांची टोळी पळून जाऊ लागली. मात्र संतप्त नागरिकांनी पळून जाणारे साहिल पालवे, देवसिंग ठाकूर, संकेत उन्हाळे, अरविंद उर्फ गबऱ्या यांना पकडून चोप दिला. तर गंभीर जखमी सतीश याला मलकापूर आणि अविनाश आणि सूरज यांना पुरा येथे उपचारासाठी हलवण्यात आले. घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपेश्वर मंदिराजवळ नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमलेली होती. घटनास्थळी रक्त सांडलेले होते. काही तरुण नागरिकांनी पकडून ठेवलेले होते, तर काही पळून गेलेले होते. 9 जणांच्या टोळीने चाकू हल्ला करून तिघांना जखमी केले असून उपचारासाठी गंभीर जखमी सतीश झालटे याला मलकापूर, तर अविनाश झालटे आणि सूरज झालटे यांना कुरा जिल्हा जळगाव या ठिकाणी हलवण्यात आल्याचे संतप्त नागरिकांच्याकडून पोलिसांना समजले. नागरिकांनी पकडून ठेवलेले 4 तरुण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्यासह पळून गेलेल्या 5 जणांची नावे विचारून पोलीस स्टेशनला आणण्यात आणले. चाकू हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेला सतीश झालटे याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्याने मलकापूर शहरामध्ये एकच खळबळ निर्माण झाली. मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये एकच आक्रोश केला. सूरज सुनील झालटे, पिंपराळा तालुका मुक्ताईनगर
यांच्या फिर्यादीवरून मलकापूर MIDC पोलिसांनी साहिल सुधाकर पालवे, गोपाल कृष्ण नगर मलकापूर, देवसिंग तितलिक सिंग ठाकूर, रामवाडी मलकापूर, संकेत सुनील उनाळे, गोपाल राम कृष्ण नगर मलकापूर, अरविंद उर्फ गबऱ्या अजय साळुंके, लक्ष्मीनगर मलकापूर, आदित्य वानखेडे, मंगलगेट मलकापूर, ऋषी रामलाल इंगळे, माता महाकाली नगर मलकापूर, हर्षल घुंगटे, राहणार आव्हा तालुका मोताळा, गणेश वायडे, सातव प्लॉट मलकापूर, कौशल घाटे, गाडेगाव मंदिर जवळ मलकापूर या 9 जणांच्या विरुद्ध आरोप क्रमांक नंबर 138/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 109, 118(1), 189(2), 4, 190, 191(1)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। दुसऱ्या दिवशी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतक सतीश याच्यावर पिंपराळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव येथे हलवण्यात आले। पोलिसांनी इतर आरोपींचे सर्च ऑपरेशन राबवले असता आरोपी हर्षल घोंगटे, गणेश वायडे या दोघांना ताब्यात घेण्यात पोलीस यशस्वी झाले। 6 आरोपींना पोलिसांनी स्थानिक न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणातील 3 आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। फरार आरोपींचा पोलीस युद्ध पातळीवर शोध घेत आहेत। न्यायदेवता आरोपींना काय सजा देईल ते येणाऱ्या काळामध्ये समजेलच। मात्र दुचाकीचा कट लागल्याचे कारणावरून वाद करून चाकूने हल्ला करणे कितपत योग्य आहे? या घटनेमुळे तरुण मुलांमधील वाढत असलेली आक्रमकता परत एकदा समोर आली असून पालकांनीच आपल्या मुलावर योग्य संस्कार करणे आणि लहान गोष्टीवरून मुले आक्रमक होत असतील तर त्यांच्याशी पालकांचा सकारात्मक संवाद असणे आवश्यक आहे। मुलांची वाढती आक्रमकता त्यांच्यासह इतरांच्या भविष्यातील धोकादायक होईल यात तीळ मात्रही शंका नाही। या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे, तत्कालीन ठाणेदार हेमराज कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश बावणे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन वरखेडे आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत।